नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राष्ट्रीय लोक अदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. शिवाय न्यायालयांवरील खटल्यांचा ताणही कमी होण्यास मदत होत आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 13,529 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात तब्बल 25,58,00,000 रुपयांहून अधिक नुकसान भरपाई रक्कम वसूल करण्यात आली आहे. दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या रायगड जिल्ह्यात झालेल्या लोक न्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व आणि दाखल अशी एकूण 13,529 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली आहे. पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका स्वर्गीय मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त उद्या विरूपक्ष मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तसेच भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 9 वाजता होणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन युवानाथ पनवेल, कच्छ युवक संघ पनवेल, कन्या आरोग्य मंदिर पनवेल तसेच लोंढे आणि ओझे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. युनिक्युअर इंडिया संस्थेतर्फे पनवेल तालुका पोलिसांचे आरोग्यविषयक प्रबोधन करण्यात आले. गेली 6 वर्षे नेरूळ येथून ही संस्था कार्यरत असून ते परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 हद्दीतील विविध पोलीस ठाणे, शासकीय कार्यालयात जाऊन संस्थेचे संतोष जाधव आणि त्यांचे सहकारी संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यविषयक प्रबोधन करतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यरत राहावे लागते. त्यामुळे तरुण वयामध्येच त्यांना विविध आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या संस्थेमार्फत त्यांना घरगुती उपाययोजनांसंदर्भातील माहिती देण्यात आली. गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रोत्सवाचे वेग लागले असून येत्या 3 ऑक्टोबर रोजी देवीची घटस्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी विविध मंडळे सज्ज झाली आहेत, तर नाना प्रकारच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. देवीच्या प्रतिष्ठापनेबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम आणि तरुणाईचे आकर्षण असलेल्या दांडिया आणि रास गरबांचेही आयोजन केले जाते. नवरात्रोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्याने जय्यत तयारी केली जाते. नवरात्रोत्सव मंडळांनी मंडप घालण्यास सुरुवात केली असून मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे 300 श्री सदस्य आणि नागरिकांच्या सहकार्याने पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या 4ही प्रभागांमध्ये सुमारे 20 ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता ही सेवा, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता मोहिमेअंतर्गत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे 300 श्री सदस्य, मधुरा फाउंडेशनचे सदस्य, चैतन्य भजन मंडळी खुटारी, श्री संत शिरोमणी सावतामाई मंदिर, नवीन पनवेल येथील रहिवासी या सर्वांच्या सहकार्याने 4ही प्रभागांमध्ये सुमारे 20 ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सुमारे 5 टन कचरा गोळा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी मुंबईत येणार आहेत. वाशी सिडको एक्झिबिशन येथे भाजपच्या कोकण तसेच ठाणे, पालघर या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक होणार आहे. विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून घेतला जाणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यावर आहे. भाजपचा 2ऱ्या क्रमांकाचा नेता येणार असल्याने नवी मुंबई भाजपने जय्यत तयारी केली आहे.
ठिकठिकाणी बॅनर्स लावले गेले आहेत. अमित शहा तसेच राज्यातील नेत्यांसमोर त्या निमित्ताने नाईक कुटुंबियांना आपली ताकद दाखवता येणार आहे. भाजपचा पक्ष शिस्तीला महत्त्व असले तरी नाईक कुटुंबांकडून तसेच त्यांच्या समर्थकांकडून आपली नवी मुंबईतील ताकद दाखवण्याची संधी सोडली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. कर्जत तालुक्यातील कडाव ते अंजप ही गावे जोडणाऱ्या रस्त्यावर पेज नदीवर अगदी कमी उंचीचा पूल होता. त्या पुलावरून पावसाळ्यात 4ही महिने पाणी वाहत असल्याने त्या रस्त्याने वाहतूक करणे कठीण होत होते. स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून तेथे नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. कडावपासून अंजपकडे जाणारे पर्यायी रस्ता हा पेज नदीवरील पुलावरून पाणी जाण्याची घटना सतत घडत असल्याने पावसाळ्यात हा रस्ता अनेकदा बंद असायचा. त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील त्या लहान पुलाच्या जागी नवीन रस्ता उंचीचा पूल बांधण्यासाठी मंजुरी दिली होती. हा नवीन पूल बांधून पूर्ण झाला असून त्या पुलावरून वाहतूक देखील सुरू झाली असून या पावसाळ्यात शेतकऱ्यांना पलीकडे जाण्यासाठी अडचणी आल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गाने आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आहेत. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणाचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवला जातो. या अंतर्गत निसर्गाच्या भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रित करण्यात येते. या उरण नगर परिषदेने सहभाग नोंदवला होता. यासाठी 2 ते 25 मे या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमार्फत उरण नगर परिषद क्षेत्राचे मूल्यांकन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या निकालानुसार कोकण महसुली विभागातून उरण नगर परिषदेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले असून 50 लाख रुपये पारितोषिकाचे स्वरूप आहे. या निमित्त उरण विधानसभा क्षेत्राचे आमदार महेश बालदी यांनी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, स्वच्छता निरीक्षक हरेश तेजी, बांधकाम अभियंता निखिल ढोरे, झुंबर माने, विशाल गायकवाड आणि नगर परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कारकचऱ्यांचे कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून खालापूरमधील तळवली गावात विकास कामांचा झंझावात सुरू आहे. तळवली येथील बूथ अध्यक्ष संदेश मालकर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे तळवली गाव ते आदिवासी वाडीपर्यंत रस्ता, स्मशानभूमी, निवारा शेड यासारखी कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषद शाळा तळवली या रस्त्याचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. गणेश घाटाच्या शेजारी संरक्षक भिंतीचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलादपूर तालुक्यातील रत्नागिरी आणि सातारा सीमावर्ती भागातील जंगलानजीकच्या लोकवस्त्यांमध्ये खडकवणे, कातळी, दत्तवाडीलगतच्या घनदाट जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात श्रीपत सकपाळ या शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती नागेश श्रीपत सकपाळ आणि पळचेल पोलीस पाटील आनंद निविलकर यांनी वन विभागाला दिली. यावेळी पोलादपूर मंडळचे वनपाल बाजीराव पवार, वनरक्षक अमोल रोकडे आणि वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील या जंगलात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ओंबळी, फणसकोंड, कातळी, खडकवणे, दत्तवाडी जंगलात बिबट्याने दहशत पसरवल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहराजवळील कासारवाडी येथील वालावलकर मैदानात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी खास उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक ठाणे महापालिका मुख्यालयात झाली. या बैठकीला ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आदी महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थापनाचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती यावेळी करण्यात आली. मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, CCTV नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाची एकत्रित पाहणीही केली.
महायुती सरकारने मोठा निर्णय घेत गायीला राज्यमाता घोषित केले आहे. या ऐतिहासिक पावलाबाबत सरकारने आदेशही जारी केला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे उत्तराखंडनंतर दुसरे राज्य बनले आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायींचे स्थान आणि मानवी आहारात गायीच्या दुधाची उपयुक्तता, आयुर्वेद, औषध, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये गायीचे शेण आणि गोमूत्राचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याने शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय 50 रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांना बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गो सेवा आयोगाकडून करण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असणार आहे.